उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicative. Okay. Okay. सरकारमध्येच संवाद नाही, तिघांमध्ये संवाद नाही तर फक्त स्वार्थ आहे. फडणवीसांच्या अजित पवार आणि शिंदेंवरील वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची टीका. सरकार में ही संवाद नहीं है, बिना संवाद से सरकार चल रही है. सरकार में संवाद नहीं है, स्वाद है. तीनों में स्वाद है, स्वार्थ है, संवाद नहीं है. कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये. चार भिंतीच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं ट्विट. माझी अवकात नसेल तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचं ट्विट. तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट. 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात कुणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. फडणवीसांचं वक्तव्य. 2019 में मेरे नेतृत्व में चुनाव लड़ा जा रहा है, मैं मुख्यमंत्री बनूंगा, ये प्राइम मिनिस्टर साहब ने अनाउंस करने के बाद उद्धव जी ने हमको धोखा दिया. तो उसके बाद पॉलिटिक्स में आप हाथ पर हाथ धरे बैठे नहीं रह सकते. 2019 मध्ये भाजपनं दगा दिला. त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले. संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर. दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवल्याचीही राऊतांची टीका. दगा भारतीय जनता पक्षानं दिला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता, पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले. भाजप सोबत असणाऱ्या पक्षाची चांदी, कारण त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन. शिंदेंनी 107 जागा मागितल्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचा टोला. आता काय झालंय का भाजप सोबत जे पक्ष राहील त्यांची सध्या चांदी आहे, कारण ईव्हीएम मशीन त्यांच्याजवळ आहे. त्यांना माहित आहे का भाजप सोबत बसणं म्हणजे आपले नगरसेवक मत न भेटलं तरी आपण निवडून येतो. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अगर मैं मुख्यमंत्री हूं तो मेरे मंत्रिमंडल में कोई भी गलत काम करता है तो मैं करने नहीं दूंगा, मैं उसको रोकने का काम करूंगा.